उद्या सातेवाडीचं मैदान आहे आणि फिक्स पैरे 20 मैदानातील उद्याचे. चला बघूया कोणते बैल कोणत्या बैला सोबत पाळणार आहेत उद्याच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये. एक नंबरचा पायरा जो आहे तो फिक्स झाल्यात जमाचा आहे. कारोंडेकरांचा चिक्या आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसेल घोटकरांचा सर्जा. आणि नक्कीच ही जोडी जर रोखणं कठीण होईल आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये बघूया काय कमाल करते ही जोडी. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे या जोडीचा काय दबदबा आहे. एकदा का दोनदा पळाली ही जोडी, परंतु एकदा गाडी फॉल झाली होती गटाला, त्याच्यामुळे नुकसान झालं होतं गाडीला. बघूया आता उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी सज्ज आहे. खूप साऱ्या शुभेच्छा देतो या जोडीला की उद्याच्या मैदानामध्ये कमाल करावी या जोडीने. 2 नंबरचा पैरा आहे शाकीर पठाण तसेच अमित शेठ भाडे यांचा वजीर. हा वजीर आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल? आपल्याला हा वजीर आपल्याला पळताना दिसेल बादल या बैलासोबत. अंबरनाथ वाटेगावकरांचा बादल या बैलासोबत. आणि नक्कीच त्या बैलाचं सुद्धा वर्चस्व आहे संबंध महाराष्ट्रामध्ये आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये सुद्धा राहील. बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा. 3 नंबरचा पैर आहे शाकीर पठाण यांचा राजा जो आता एक विक्रमी खरी झाली 82 लाखाची. असा हा शाकीर पठाण यांचा राजा आपल्याला शॉट गन मेहरबान या बैलासोबत उद्या पळताना दिसेल. आणि नक्कीच उद्या काही कमालीचा पैरा झालाय हा. आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा मेहरबान आणि शाकीर पठाण यांच्या राजाला की त्यांनी उद्या कमाल करावी मैदानामध्ये. 4 नंबरचा पैर आहे वेगाचा शेवट सर्जा. हा बैल आपल्याला उद्या बटन या बैला सोबत पळताना दिसेल. आता हा बटन बैल कोणता आहे मला माहित नाही, परंतु पैरा आम्हाला मिळालाय, माहिती मिळाली की हा पैरा फिक्स झाल्यास जमात आहे. बघूया खूप साऱ्या शुभेच्छा कारण की वेगाचा शेवट सर्जा खूप दिवस झालं मैदानामध्ये गुलालामध्ये नाही आणि नक्कीच त्याचा गुलाल जो आहे तो वाट बघतोय. खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी या जोडीला सुद्धा. 5 नंबरचा पैरा आहे मथुरा फार्मा चिंचाळे यांचा अर्जुन. हा आपल्याला अर्जुन पळताना दिसेल गानंदकरांचा तसेच खरसुंडीकरांचा बब्या या बैलासोबत. आणि नक्कीच हा सुद्धा पैरा एक टॉपचा आहे. अर्जुन हा वेगाच्या गतीने पळतोय. नक्की उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करतोय बघावे लागेल उद्याच्या मैदानामध्ये. 6 नंबरचा पैरा आहे MM नाना यांचा राजा आणि वाघेरीकरांचा बादल. ही जोडी उद्या आपल्याला पळताना दिसेल आणि नक्कीच बघूया काय जोडी कमाली करते. आणि वाघेरीचा बादल एक सगळ्यात टॉपचा बैल आहे आणि नक्कीच जुना आणि जाणता बैल आहे नक्कीच. आणि MM नानाचा राजा सुद्धा चांगलाच पळतो. बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला उद्याच्या मैदानासाठी देतोय. 7 नंबरचा पैरा आहे रुद्रा आणि सुंदर. ही जोडी पळताना दिसेल आणि नक्कीच सुंदर उर्फ कॉकटेल चांगला पळतो आणि नक्कीच रुद्रा सुद्धा चांगलाच पळतो. आणि नक्कीच उद्याच्या कॉकटेल काय कमाल करतो उद्याच्या मैदानामध्ये बघावं लागेल. 8 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये बावधनचा लक्षा. हा बावधनचा लक्षा आपल्याला पळताना दिसेल भोळाशंकर या बैलासोबत. आणि नक्कीच भोळाशंकर आणि बावधनचा लक्षा ही जोडी उद्या नक्कीच कमाल करेल. बघूया खूप साऱ्या शुभेच्छा जोडीला सुद्धा. 9 नंबरचा पैरा आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांचा राजा आपल्याला उद्या पळताना दिसेल. हा बैल आपल्याला उद्या पळताना दिसेल चित्र्या शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या या बैलासोबत पळताना दिसेल. खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला देतोय मी. 11 नंबरचा पैरा आहे 10 नंबरचा पैरा आहे महान भारत केसरी द्वारलीकरांचा 722 हरण्या. हा आपल्याला हरण्या पळताना दिसेल छत्रपती संभाजीनगरकरांचा जलवा या बैलासोबत. आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये सुद्धा हीच जोडी दहशत करेल गुलालामध्ये राहील. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा देतोय मी. 11 नंबरचा पैरा ही जोडी मागे पुणे जिल्ह्यामध्ये मैदान झालं त्या मैदानामध्ये गुलालामध्ये होती. असा हा बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा पिस्टन 2211 हा आपल्याला पळताना दिसेल तेजा या बैलासोबत. आता बघूया तेजा काय कमाल करतोय हा तेजा. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा. 12 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगरकरांचा एक वेगाचा सम्राट असा हा लखन पळताना दिसेल आपल्याला दैवत गोवेकर तसेच खुटवळकरांचा बैजा या बैलासोबत. आणि बैजा सुद्धा कमबॅक करतोय खूप दिवसांनी महाराष्ट्र केसरीच्या मैदानावर उद्या त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. 13 नंबरचा पैरा आहे पाखऱ्या आणि रैना. ही सुंदर अशी जोडी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. खूप साऱ्या शुभेच्छा. 15 नंबरचा पैरा आहे विठ्ठल नाना यांचा घरचा साज तेजा आणि दिवाण्या. ही जोडी उद्या पळताना दिसेल. बघूया काय कमाल करते ही जोडी. खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला. 15 नंबरचा पैरा आहे महान भारत केसरी सप्तहिंद केसरी सुभाष तात्या मागडे यांचा सुंदर उर्फ बॉस. हा आपल्याला बॉस पळताना दिसेल पाखऱ्या या बैलासोबत. आणि पाखऱ्या हा नितीन आबा शेवाळे यांचाच पाखऱ्या आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला. 16 नंबरचा पैरा आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या उद्या कमबॅक करतोय आणि तो पळताना दिसेल आपल्याला खरसुंडीकरांचा गानंदकरांचा दुर्गा या बैलासोबत. खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला.
17 नंबरचा पैरा आहे मानघरकरांचं वादळ आपल्याला पळताना दिसेल आणि हे वादळ आपल्याला 22-11 सोन्या या बैलासोबत पळताना दिसेल. खूप सारे शुभेच्छा. 18 नंबरचा पैरा आहे घरचा साज पळताना दिसेल. रायफल 81-81 आणि सिकंदर 81-81. हो, खूप सारे शुभेच्छा. या सुद्धा जोडीला उद्या मैदानामध्ये कमाल करतील ही जोडी सुद्धा. 19 नंबरचा पैरा आहे साई आणि सम्राट. संतोष तोडकर यांचा साई आणि शाकीर पठाण यांचा सम्राट. काय कमालीची जोडी आहे ही. नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये धुमाकूळ घालेल, 100% घालेल धुमाकूळ. गुलालामध्ये राहणार ही जोडी. खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला देतोय मी. 20 नंबरचा पैरा आहे पुण्याची एक अपराजित जोडी गो सिंघम आणि काशी ही जोडी पळताना दिसेल आपल्याला. बघूया उद्या काय करते सिंघम आणि काशीची जोडी. आणि हे होते एक फिक्स पैरे. बकासूरचा पैरा जो आहे तो आपण के फॉर किरण या यूट्यूब चॅनेलवर, आपल्या दुसऱ्या चॅनेल आहे आपला, त्या चॅनेलवरती जाऊन बघा बकासूरचा पैरा कोणता आहे आणि उद्या बकासूर कोणत्या गटात पळणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.